नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर रमेश जाधव। आज आपण भगवान महावीर यांच्याबद्दल माहिती पाहणार आहोत। तर जैन शब्दाचा अर्थ, जैन हा शब्द जीन या संस्कृत शब्दापासून तयार झाला आहे। संस्कृत शब्दापासून तयार झाला। जीन म्हणजे जेता, की ज्याने आपल्या इंद्रियांना, विकारांना जिंकले आहे, तो जीन किंवा जितेंद्रिय। जैन धर्म म्हणजे ज्यांनी स्वतःच्या इंद्रियांना जिंकले आहे। जैन महामुनींना निर्ग्रंथ म्हणतात। जैन धर्माच्या संस्थापकांना, प्रवर्तकांना तीर्थकर म्हणतात। जैन धर्माचे एकूण 34 तीर्थकर आहेत। ऋषभदेव हे जैनांचे पहिले तीर्थकर होय। ऋषभदेव हे जैन धर्माचे संस्थापक मानले जातात। ऋग्वेद आणि अथर्ववेदात जैनांचे पहिले तीर्थकार ऋषभदेव यांचा उल्लेख आढळतो। पार्श्वनाथ हे जैनांचे 23वे तीर्थकर होय। ऋषभदेवानंतर 23 तीर्थकर होऊन गेले। तर मित्रांनो, यामध्ये जे उपप्रश्न तयार होतील ते आपण काळजीपूर्वक ऐका आणि हा व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि आवडलं तर आपल्या प्रतिक्रिया नक्की लिहा। तर बघा की याच्यातल्या उपप्रश्नांबद्दल मी माहिती सांगतो की जैन हा शब्द कोणत्या शब्दापासून तयार झालेला आहे। तर जीन ह्या शब्दापासून तयार झाला आहे। जीन, जैन शब्द जीन ह्या शब्दापासून तयार झालेला आहे। तर दुसरा उपप्रश्न तयार होतो इथे, जीन म्हणजे काय? तर जीन म्हणजे जेता किंवा विजेता। जीन म्हणजे जेता किंवा विजेता, की ज्याने आपल्या इंद्रियांना, विकारांना जिंकले है, तो जीन किंवा जितेंद्रिय। परत जैन धर्म ज्यांनी स्वतःच्या इंद्रियांना जिंकलंय असा। आता इथे एक उपप्रश्न तयार होतो अजून, की निर्ग्रंथ म्हणजे काय किंवा निर्ग्रंथ कुणाला म्हणतात? तर जैन महामुनींना निर्ग्रंथ म्हणतात। बघा मित्रांनो, एकदा काळजीपूर्वक ऐका की जैन महामुनींना निर्ग्रंथ म्हणतात। परत एक उपप्रश्न इथे तयार होतो की जैन धर्माच्या संस्थापकांना, प्रवर्तकांना काय म्हणतात? व्हेरी इम्पॉर्टंट, की जैन धर्माच्या संस्थापकांना, प्रवर्तकांना तीर्थकर म्हणतात। व्हेरी इम्पॉर्टंट मित्रांनो, की तीर्थकर म्हणतात। की तीर्थकर म्हणजे काय? की जैन धर्माचे जे संस्थापक आहेत किंवा जे प्रवर्तकांना आहेत त्यांना तीर्थकर असं म्हणतात। महत्वाचा प्रश्न इथे एक उपप्रश्न निर्माण होऊ शकतो की जैन धर्माचे एकूण किती तीर्थकर होऊन गेले? जैन धर्मात एकूण किती तीर्थकर होऊन गेले? तर उत्तर आपलं असाल मित्रांनो की 24 तीर्थकर झाले किंवा 24 तीर्थकर होऊन गेले। आता इथे एक प्रश्न निर्माण होतो मित्रांनो की जैन धर्माचे पहिले तीर्थकर कोण? जैन धर्माचे पहिले तीर्थकर कोण? तर ऋषभदेव। ऋषभदेव हे जैनांचे पहिले तीर्थकर होते। आता जैन धर्माचे संस्थापक कोण मानले जातात? खालीलपैकी असं 4 पर्याय तुम्हाला विचारले जातील किंवा असतील। तर ऋषभदेव हे जैन धर्माचे संस्थापक मानले जातात। ऋषभदेव पहिले तीर्थकर आणि संस्थापक। बघा, 2 गोष्टी इथे लक्षात ठेवायच्या। ऋषभदेव हे पहिले तीर्थकर। जैन धर्मात एकूण किती तीर्थकर आहेत? 24 तीर्थकर आहेत। तर ऋषभदेव हे जैनांचे पहिले तीर्थकर होय। ऋषभदेव हे जैन धर्माचे संस्थापक मानले जातात। पहिले तीर्थकर आणि संस्थापक हे आपण लक्षात ठेवायचं। पुढे चलूया।
ऋग्वेद आणि अथर्ववेदात जैनांचे पहिले तीर्थकार ऋषभदेव यांचा उल्लेख आढळतो. इथे एक उपर प्रश्न तयार होतो मित्रांनो, की ऋषभदेव यांचा उल्लेख कोणत्या ग्रंथामध्ये आढळतो? ऋषभदेव यांचा उल्लेख कोणत्या ग्रंथात आढळतो? किंवा जैनांचे पहिले तीर्थकार ऋषभदेव यांचा उल्लेख कोणत्या ग्रंथात आढळतो? ऋग्वेद आणि अथर्ववेद. किंवा असाही उपप्रश्न याच्यातनं निर्माण होऊ शकतो की ऋग्वेद आणि अथर्ववेदामध्ये कोणत्या जैन तीर्थकाराची माहिती आपणास मिळते, किंवा कोणत्या जैन तीर्थकाराची माहिती आपणास मिळते? तर ऋषभदेव यांची माहिती मिळते. कितव्या तीर्थकाराची माहिती मिळते? तर पहिल्या तीर्थकाराची माहिती मिळते. बघा मित्रांनो, की आपण एक वाक्य वाचताना त्याच्यामध्ये आपण कशी उपप्रश्न तयार करावीत हे आपण इथे समजून घेऊया. की आपण ऋषभदेव हे जैनांचे पहिले तीर्थकार आहे, त्याचप्रमाणे जैन धर्माचे संस्थापक, आणि त्याचबरोबर की ऋषभदेवाची माहिती कोणत्या ग्रंथातून मिळते ह्या बाबी जर आपण वाचल्या, ही 2 वाक्य जर वाचली, तर 2 वाक्यामध्ये आपल्याला किती उपप्रश्न तयार करता येतात आपण पाहिलं मित्रांनो. की अशा रीतीने आपण अभ्यास करीत असताना प्रत्येक वाक्यामधून आपण उपप्रश्न तयार केले पाहिजे. पार्श्वनाथ हे जैनांचे 23वे तीर्थकर होते. ऋषभदेवानंतर 23 तीर्थकार होऊन गेले. बघा मित्रांनो, की ते 2 उपप्रश्न तयार होतात. की पार्श्वनाथ हे जैनांचे 23वे तीर्थकार होते. 23वे. की पार्श्वनाथ हे जैनांचे कितवे तीर्थकार होय? तर 23वे. पहिले तीर्थकार कोण? ऋषभदेव. आणि मग ऋषभदेवानंतर किती तीर्थकर होऊन गेले? आपण पाहिलं मित्रांनो इथे बघा, की जैन धर्माचे एकूण 24 तीर्थकर होऊन गेले. काळजीपूर्वक ऐका मित्रांनो, की जैन धर्माचे एकूण 24 तीर्थकर होऊन गेलेत. तर मग पहिले ऋषभदेव आणि त्यानंतर किती झाले? तर 23. 23 आणि 1 किती? 24. की ऋषभदेवानंतर 23 तीर्थकर होऊन गेले. अशा रीतीने मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण जैन शब्दाचा अर्थ, जीन म्हणजे काय, निर्ग्रंथ म्हणजे काय, निर्ग्रंथ कुणाला म्हणतात, प्रवर्तकांना, संस्थापकांना काय म्हणतात जैन धर्मामध्ये, तीर्थकर, जैन धर्मात एकूण किती तीर्थकर होऊन गेले, जैन धर्माचे पहिले तीर्थकार कोण? ऋषभदेव. जैन धर्माचे संस्थापक कोण? ऋषभदेव. आणि मग ह्या ऋषभदेवाची माहिती आपणास कोणत्या ग्रंथातून मिळते? बघा मित्रांनो, ऋग्वेद आणि अथर्ववेदात. आणि अशा रीतीने की पार्श्वनाथ हे जैनांचे कितवे तीर्थकर होते हा एक होते, आणि ऋषभदेवानंतर किती तीर्थकर होऊन गेले जैन धर्मामध्ये. आणि अशा रीतीने आपण जैन धर्माची माहिती पाहतोय. धन्यवाद. हा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते नक्की आपल्या प्रतिक्रिया नोंदवा, शेअर करा, लाईक करा, आणि त्याचबरोबर मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.